राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज जनसन्मान यात्रा बारामतीमध्ये आहे आणि बारामतीतील पेन्सिल चौकामधून या यात्रेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। पुढच्या काही वेळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी पोहोचतील, परंतु या ठिकाणी जय पवार आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। बाईक रॅली जी आहे ती या ठिकाणी काढली जाईल। मोठ्या उत्साहात जे आहे ते जनसन्मान यात्रेचं जे स्वागत आहे ते बारामतीकर करताना पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी जय पवार आलेले आहेत आणि ते पुढे जे आहे ते इथपासून पेन्सिल चौकापासून बारामती पर्यंत जे आहे ती बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले, जागोजागी स्वागत देखील केलं जाणार आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी जय पवार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात। दादा, आज मोठ्या उत्साहात जनसन्मान रॅलीचं जे स्वागत आहे ते कार्यकर्त्यांकडून केलं जाते, कसं बघताय? चांगलाच प्रतिसाद आहे, तुम्हाला दिसतंय। दादा पण आहेत, सुनील तटकरे साहेब पण आहेत, रुपालीताई, वहिनी, पारदादा सगळे आलेत। मागच्या वेळेस त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं, परंतु पावसाने मोठा व्यत्यय आणला होता, परंतु यंदाच्या वेळेस चांगलं नियोजन करण्यात आलेले, स्वागत देखील जोरदार होतोय, जागजाग ठिकाणी फ्लेक्स लागलेले आहेत। कार्यकर्त्यांचा उत्साह कसा आहे? चांगलंच आहे। मागच्या वेळेस थोडा पाऊस आलेला, आज पण पावसाचं वातावरण आहे, पण स्टेज चांगलं केलंय आणि आपण कव्हर पण केलंय सगळं। पुढच्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणूक आहेत, त्या संदर्भात एक अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्याकडे कसं बघता मधल्या काळात? तर ते वक्तव्य आमच्या युवकांचं, सहकाऱ्यांचं आहे, त्यांचा एक पुढाकार होता, पण बघू दादा निर्णय घेतील जेव्हा ते घेतील। तुमची इच्छा काय आहे? माझी इच्छा तर कायम आधीपासूनच सगळ्यांना मदत करायची, जसे दादांनी आधीपासून कामं केलेत तसेच कामं करायचे। विधानसभेला उभं राहण्यास इच्छुक आहात? मी बोललो ना, ते दादा ठरवतील। दादा ठरवतील। तर आपण बघू शकतो या ठिकाणी जय पवार आहे ते या ठिकाणी आलेले होते आणि सुरुवात होणार आहे, परंतु अजित पवार जो ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल असं जय पवार म्हणतात। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।